नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कोल जनतेचा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आम्ही आलो आहोत धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये. धाराशिव म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलाच असेल की हा मतदारसंघ लोकसभेच्या वेळेस मात्र फार चर्चेमध्ये होता. आणि त्यानंतर लोकसभेचे खासदार कोण आहे तो ओमराजे लिंबाळकर. एक अतिशय सामान्य घरातल्या माणसाला या ठिकाणी संधी मिळाली, खासदार झाले, संसदेत गेले. आणि यानंतर आपण आता विधानसभा लागलेली आहे. विधानसभेमध्ये जे आमदार विद्यमान आमदार होते, विद्यमान आमदारांनी जनतेने संधी दिल्यानंतर कितपत कामं केलीत, लोकांचे प्रश्न सुटलेत का, लोकांचे नेमकं प्रश्न कोणते होते आणि कोणते सुटायला पाहिजे होते, आणि येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये म्हणजेच 23 तारखेला कोणाला गुलाल लागेल हे संपूर्ण प्रश्न घेऊन आपण अतिशय सामान्य माणसांजवळ जाणार आहोत. हे गाव कोणतं आहे मामा? पळसप. म्हणजे आपण या मतदारसंघातील पळसम या गावामध्ये आहोत. या गावातील अनेकांना संवाद साधणार आहोत. काय चाललंय सर? काय करता आपण? शेती करता. बरं, कसं आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा आहे, काय कसं आहे? भाव नाही मालाला. भाव नाही. तुमच्या मालाला भाव? आमच्या तर नाहीच, भावच नाही आम्हाला कसलाच. बरं बरं काय सोयाबीनला 3200, 3400, 3300 पुढं नाही. बरं, तुमचे सध्याचे विद्यमान आमदार कोण? ओमराजे लिंबाळकर. आमदार कैलासदादा पाटील. कैलासदादा पाटील. कैलासदादा पाटलांनी 5 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली. 5 वर्षात कामं कशी केली? काही प्रमाणात चांगले केलेले आहेत. बरं, काही प्रमाणात कामं चांगली केली. कसे केले हो? हा, नंबर 1 काम त्यांचं. नंबर 1 आहे. कुठं लग्न समारंभाला ते हा उपस्थित राहतात, पण सतत त्यांचं काम काय नाही. सध्याला अजितदादा पिंगळे कळंब लोकसभामध्ये उभारले येतं आणि त्यांचीच आपलं कळंब विधानसभामध्ये उभारले येते. कळम धाराशिव कळंब धाराशिव एकच आहे 242 लोक मतदारसंघामध्ये. कोण नाव काय म्हणलं? अजितदादा पिंगळे. अजितदादा पिंगळे हे देखील उभा टाकलेले आहेत म्हणा. आणि त्यासोबत त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणजे शिवसेनेचे उभाटाचे कैलास पाटील आहेत. काय तुमच्या विद्यमान आमदारांनी कामं केलीत का? हो, गेलेत. काय कामं केली? बरेच काय कामं केलीत. काय वाटतंय तुमच्या आमदारांनी कामं केलीत? केले. बर, कोण आहे तुमचे आमदार? कैलासदादा पाटील. काय कामं केली त्यांनी? रस्त्याची, पाण्याची सोय, रस्त्याची सोय. बर, काय तुमच्या आमदारांनी कामं केलीत? अजिबात काहीच काम केलं नाही. अजिबात 1 केलं रुपयाचा निधी दिला नाही. 5,000 लोकसंख्येचं गाव आहे, म्हणजे हेच मतदानाचं. 6,000 लोकसंख्येचं गाव आहे. हा, मग मतदार आहेत 4,500. हा, हा. 1 रुपया निधी दिला नाही. त्या खासदारानं दिला नाही ना त्यानं दिलं नाही. बरं, हे गाव आहे पळसप. या गावामध्ये आपण आहोत. संध्याकाळचे जवळपास 9 वाजलेले आहेत. काय आहे तुमच्या आमदारांनी कसं काम केलंय? चांगलं केलंय. चांगलं केलंय. ते कसं केलं नाही म्हणाले? हे राजकारण आहे, गावातलं राजकारण आहे. गावातल्या राजकारण लोक काही म्हणतात. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी आहेत. सध्या आपण राज्यात पाहत आहे, इकडून थांबा मामा. आपण राज्यामध्ये पाहत आहोत की सरकार आहे, महायुतीचं सरकार गेली 7-8 वर्ष, 10 वर्षामध्ये 8 वर्ष त्यांनी सरकार केलेलं आहे. शेतकरी या सरकारवर समाधानी आहेत का? नाही काहीच नाही. नाही सरकारवर नाही समाधान नाही. समाधानी नाहीत. नाही आहेत. बरं, आहेत. नाही समाधान. नाही समाधान. नाही. काय म्हणताय? शेतकरी या सरकारवर समाधानी आहेत का? सरकारी आता कुठलंही सरकार हा. आलं, शेतकरी कुठल्या समाधानी नसते. सरकार ही येऊ द्या अगर ते येऊ द्या, हां, समाधानी शेतकरी कुठल्या ज्यावेळेस शेतकरीच्या मालाला योग्य भाव मिळाला का तेच समाधानी आहे. आता योग्य भाव नाही का? मग योग्य भाव आता देईल की कुठलं सरकार आलं देईल की भाव योग्य. कधी ते येलो आता संपत आलं. आता संपल्यावर देईल, दुसरं नवीन आलं देईल नाही आलं होती. देईल. काय वाटतं मग सत्तेत कोण राहील मुख्यमंत्री म्हणून? कोणाला पाहायला आवडेल आम्हाला आपल्याला? मुख्यमंत्री कुणी बी असो नसो, मी फक्त ओबीसी ला मतदान करणार. ओबीसीचा कुठला बी उमेदवार सुद्धा, जेणेकरून 10 मतदान पडते त्याला मला समाधान आहे. ओबीसीचा उमेदवार कोण? ओबीसीचा उमेदवार आता काय तेवढं माहित नाही आपल्याला, पण ओबीसीचा उमेदवार उभारलेला आहे. बरं, काय वाटतंय या सरकारवर आपण समाधानी आहात का? ना, का समाधान नाही तुम्ही? कारण की शेतमालाला भाव नाही. बर, शेतकऱ्याचं कुठलंच धोरण नाही. खताचे भाव वाढलेत. खताचे भाव वाढलेत. जीएसटी सगळ्याच्या ह्याच्यावर जीएसटी आहे. हा, सोयाबीनला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही, मात्र खताचे भाव प्रचंड वाढलेत यांचं असं म्हणणं आहे. त्यानंतर आपण तुम्ही शेतीच करता की? हा, शेतीच करता. काय वाटतंय सरकारचे भाव नसल्यामुळं सरकारला काय होईल? तुमचं होईल सरकारचं नुकसान होणार याच्यामध्ये. आता काय आहे जनतेकडे, काय आहे दुसरं? बरं, हा, काय दिलं त्यांनी? काय द्यायचं? लाडकी बहीण तेवढी सांभाळी, सावतर भाऊ दिला सोडून त्यांनी हा करून. हा, भाव दिले. मग असं किती वेळ झालं आपल्याला?
म्हणजे लाडक्या बहिणीचा त्याला फायदा होईना का मग सरकार कशाचा फायदा होत त्याचा हा? काय होत नाही फायदा काहीच होईना काहीच होत नाही फायदा काय फायदा काय होईना काहीच नाही फायदा काहीच नाही काहीच फायदा होणार नाही त्यांना म्हणजे 1,500 रुपये दिले शेतकऱ्याचं ह्यांना काय घेणं देणं नाही फक्त नाही मतदानासाठी पण घरचे लोक टाकतात तिकडे मतदान कुठे टाकीत नाही तर नाही तर टाकणार नाही तर तिकडचे टाकणार आम्ही तिकडच्या जिल्ह्यामध्ये गेलतो कुठे बी जावा तुम्ही टाकणार नाही तर नाही तर टाकणार तुमचं लग्न झालं की नाही मला 3 लेकर आहेत की बघा कमी केलं मग हा तब्येत आता अशी जाईल कमाई भरपूर झाली झाले काय व्यवसाय काय करता ट्रॅक्टर चालली तुम्ही ट्रॅक्टर चालता शेती आहे कसं आहे डिझेलचे भाव एक 10 वर्षापूर्वी काय होते ना आता काय माझ्या लग्ना टायमाला 54 रुपये होतं लग्नामध्ये 54 होतं? 2015ला हा आता कुठं आहे डिझेल तुम्ही सांगा. पेट्रोल कुठं आहे जीएसटी तुम्ही म्हणता लाडक्या बहिणीला 1,500 दिले तर अहो इकडून टॅम्प वाढविला तुम्ही 100 रुपयाचा 500ला केला जीएसटी घेता आमचे कोण आमचंच आम्हाला देता काय देता हो तुम्ही काय हा काय देता याच्या लग्नामध्ये 54 रुपये डिझेल होतं म्हणून बरं झालं लग्नाच्या अवस्थेत लक्षात राहिले काय वाटतं आपल्याला कसं आहे सरकारवर काय आपण समाधानी आहात? काय नाही सरकारी बरोबर नाही ना काय नाही कैलास पाटलाशिवाय आवाज नाही इथं गावात हे पैसे हे लोक दुसरे नाव का घ्यायला तू काय दुसरी काय कोण नाव गेले कोणच नाही काय घे होत पेरलेली आहे ती तुम्ही घेतली मी तर पिळवली की मशाल कोणाची मशाल आमच्या ठाकरेची ठाकरेची मशाल शिंदेची काय हो मला माहित नाही की बघतच नाही त्याचं काय घेणं नाही मला कोण कुठला शिंदेचं काय शिंदेची काय आता काय पोत ह्यावेळेस हा? गायब झाला कोण आहे आम्हाला माहितच नाही शिंदे कोण आहे माहित नाही? माहितच नाही म्हणायचं हा माहितच नाही म्हणायचं हा बाण कोणाकडे आहे? बाण कोणाकडे शिंदेकडेच त्यांनी इकडे इकडे मामा इकडे इकडे बोला बोला हो तुम्ही शेतकऱ्याचा लय काटा खाल्ला शेतकऱ्याचा काटा काढला लय काटा खाल्ला या इकडे या बाकी महायुतीच्या माणसासमोर या त्याचं नाव काय महायुतीचे उमेदवार कोण दुसरे अजित पिंगळे अजित पिंगळे साहेबांचे माणसं या इकडे कोण आहे कोणच नाही त्यांचे एक आहे म्हणून काय अजित पिंगळे म्हणजे त्यांची अडचण अशी होती पहिल्यांदा 30ला होती आता 40 झाल्यामुळं ते थोडं परिस्थिती अडचणी आल्यामुळं त्यांना थोडा त्रास होत आहे कोणता काय 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 वाढते तिसला काय दर वाढल्यामुळं कुठल्याही दर वाढल्यामुळं 90 रेट वाढले का? 90 दर वाढल्यामुळे त्यांना थोडा त्रास होता त्यामुळे फक्त त्याला मशाल आठवती मशाल आठवली हा फक्त खरंच बाणच आहे जिल्ह्यात बाणच चालणार आहे आणि अजितदादा पिंगळे ही लाख मतांनी निवडून येणार सगळे लोक म्हणाले की कैलास पाटील साहेब सत्यभूमी वापरली तर सत्य वापरता येत नाही कुठल्या गोष्टीत कारण अवघ्यता जी आपण तपासलं गेलं तर कळम त्यांना पूर्णतः चालणार आहे मग नाही आता मला सांगा बऱ्याच ठिकाणी आता आम्ही बाहेरून आलोत ऐका की दोन्ही स्थानिक उमेदवार का बाहेरचे आहेत? दोन्ही पण बाहेरचे उमेदवार आहेत हां कैलास पाटील कुठले आहेत कैलास पाटील सांजा सारोळा या मतदारसंघात गाव नाही तिचं त्यांचं गाव नाही आहे मतदारसंघात त्यांचा सांजा सारोळा गट आहे जिल्हा परिषद गट आहे त्यांचा आहे आणि अजितदादा कळम गट आहे पण त्यांची अजितदादांनी प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा पंचायत समिती सदस्य असो किंवा कुठलाही पंचायत मेंबर असो त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेट देण्याचं कुठलं अजितदादा पहिले आमदार होते का काय नव्हते आमदार पहिल्यांदा आहे त्यांचा पक्ष कोणता सर अजितदादा काय ही मला माहित नाही एकनाथ शिंदेचा पक्ष आहे आपला 200 शिंदे हां शिवसेना शिवसेने मग पिंगळे साहेब जर आले निवडून तर मला येतील म्हणून गॅरंटी आहे का म्हणाले किती म्हणून गाव सोडून जातं का म्हणा तिथं त्याला गुलाल लागला तर बापो गाव सोडून जातं का म्हणून विचारा त्याला गावात हाकून देता नसतं पेल्यामुळे ते बडबड करायला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ऐका की ते आता विरोधी प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत अजित पिंगळे काहीतरी पिंगळेची निशाणी कोणती आहे पिंगळ्याची मशाला हा? म्हणजे इथे शिवसेना आहे तर शिवसेना आहे म्हणा की पिंगळेची शिवसेना आहे बरं धनुष्यबाण आणि ह्यांचं हे आहे काय मामा तुमचं काय चाललंय काय नाही शेतामध्ये काय तुमच्या शेतात शेतीचा भाव वाढवा काय करा तुम्ही काम काय करता मग काय नाही मजूर कसं आहे मजुरी राईट भेटते व्यवस्थित काम भेटतात सुखी संसार चालते का मस्त का महागाईमुळं डगमगीला आलाय हा? हा? बरं. त्यासोबत अजून देखील आपल्याकडं हे आहेत काय चल बाण जोरा चल का मशाल जोरा चल मशाल चलती हा? मशाल जोरात चलती बरं यासोबत आपण दुसरा एक प्रश्न घेऊया महाराष्ट्रामध्ये कारण की तुम्ही जे बरेच जण आहेत इथं काय झालं बाण विरुद्ध मशाल झाली तुमची आता बाणाची कमी माणसं झाली तिथं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री
म्हणून कोणाला पाहायला आवडेल? कारण या 5 वर्षामध्ये आपण दोघांना 2.5 वर्ष बघितलंय, शिंदेना बघितलंय आणि उद्धव ठाकरेंना बघितलंय. कोण? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. कोण? उद्धव ठाकरे. कोण सर? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. आमदार कोण झाला पाहिजे मग इथं? बोला, आमदार कोण झाला पाहिजे इथं? कैलास पाटील. कैलास पाटील. म्हणजे मुख्यमंत्री महायुतीचा शिंदेचा आणि आमदार ठाकरेचा. हे काय गोळ आहे हो? सांगायचं आम्हाला माहित नाही. आपल्या इकडे कैलास पाटील. कैलास पाटील येणार. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे बा इथं कैलास पाटील येणार, मुख्यमंत्री होऊ जा. म्हणजे तुमच्या घरी पैसे आले वाटत नाही? नाही 1,500 रुपये ती तर सगळे चालेत की. आले. बरं. काय चाललंय? मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल आपल्याला? उद्धव साहेब. उद्धव साहेब. तुम्हाला मामा? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. तुम्हाला मामा? उद्धव ठाकरे. तुला भैया? नाही मला काही इच्छा नाही. तुला सोडलं मुख्यमंत्री? मला इच्छा नाही. मला मळमळ होते. सोयाबीन टाकून. काय वाटतं मला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. मामा तुम्हाला? को होय होय नाही हो काय बोलाव तुम्ही? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. चला यानंतर आम्ही मामाकडे. हा ही काय आमचं आहे उद्धव ठाकरेचं शिवसेना कोणाकडे? बाण कोणाकडे? बाण कोणाकडे आहे मग? बाण मशाल त्यांच्याकडे आहे ना. तुमचा बाण हाणला की नाही? चोरीने गेला त्याला. चोरीला गेला? त्याने सगळे नेले. बाप बी नेले, ती बी नेले, सगळे नेले त्यानं. बाप म्हणजे बाप. बरं ऐका की गदर तेवढे गेले. तर बाळासाहेब नाहीत, हा. परंतु शरद पवार जिवंत असताना त्यांची घड्याळ चोरली. त्याने उसने नेले. उसने नाही हा चोरली. चोरूनच नेले काय उसने नेले का कशी परत नेले? कशी नेले? काय माहिती आपल्याला? हा? हा त्यांनी का नेलं? बाण बी नेला. मग आता तुमच्यासारख्या शिवसैनिक माणसं आणि बटन बाणावर जाईल की आता बशाला जाईल? मग आता नाही मशालवर जाणार कसं? बाणावर जाईल म्हणजे तुम्हाला लक्षात आलं म्हणा की त्यासोबत अजून देखील आपल्याकडे काही युवक आहेत. काय चालले मग भैया? काय करता तुम्ही? काय नाही, काय करता तुम्ही? शेतीच शिक्षण की शेती? शेती करतोय. गाडी आहे. कोणती गाडी आहे? मालवा जितो. हा? जितो आहे मालवा गाडी. मालवाहू गाडी. मग मालवाहू गाडी तुमची सगळ्या रस्त्याने जात असेल, गावात जात असेल. कसे आहेत भागामध्ये आपल्या रस्ते? रस्ते खराब आहेत सध्या, काही ठिकाणी चांगले आहेत. कैलास पाटलांनी विकास केला नाही काय? नाही, आता विकास तर आता कुणीच केलेला नाही. असं? पण विषय असा आहे की महागाई जास्त वाढलेली आहे. बर आता विषय तुम्हाला सांगतो, आता मी सोयाबीन वाहतो शेतकऱ्याची. बर 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 बर. हवा लागल्यामुळं सोयाबीन जाती 3,500 रुपये, 3,800 रुपये. मग 4च्या वर शेतकरी सोयाबीनच जायना गेली. परवडती का मग सोयाबीन? परवडत नाही शेतकऱ्याला. 8,000 रुपये एकरी घेतले. 7,000 रुपये 8,000 रुपये एकरी. 2 क्विंटल त्यांना द्यावं लागतात करणार. कट्टा कट्टा वाढायला 150 रुपये कट्टा. 150 रुपये. लाडक्या बहिणीचे 1,500 आले. क्विंटल. मान्य आहे लाडक्या बहिणी. थांबा थांबा, एक शेतकरी भेटलेत. शेतकरी यासमोर यासमोर या. यांनी सगळं हिशोब दावला वाटले बाबा. सांगा. काय राहतं शिल्लक सांगा? 4,000 रुपये क्विंटल चाललंय सोयाबीन. सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल. हा. काय जाईल? काय राहतं शिल्लक? खर्च सांगा त्याचे. 7,000 रुपये ते 8,000 रुपये एकरी घेतलेत काढायला मजुरानं. बरं भरडायला 1,500. चला भरडाला 3,000 म्हणजे 8,500. आपलं 150 रुपये कट्टा भरडायला. बरं किती कट्टे होते एका एकरामध्ये? काय होईल? 8, 9, 10, 12 कट्टे. ह्याच्या पलीकडे काय? सरासरी 10 कट्टे धरू आपण. 10 कट्टे. एक कट्टा किती किलो असते? लय झालं 60 किलो 65 किलो 70च्या पुढे जात नाही. बरं 6 क्विंटल झाले. हा हा किती? साई चोक किती हो? 24. 24. 30,000 रुपये सोयाबीन जरा. बरं 30,000 रुपये. हा खर्च सांगा. 30,000. खर्च मला सांगा आता. काढणीला 7,000 रुपये झाला. 7,000 पेरणी, खताचं पोत, बॅग, हा त्याचं खुरपण, फवारणी. किती उरतात? अहो पदरून चालले साहेब. काय शिल्लक राहत नाही. हा? काय शिल्लक राहत नाही साहेब पैसे माणूस रोज गाडी घेऊन जाते उरत नाही शेतकऱ्याला. 1 रुपया उरत नाही. कट्टा उतरायला आणि चढवायला 10,000 रुपये आहेत. आणि हेच भाडं राहिले मग 1,000 रुपये. भाडं वेगळं राहील. काय राहिले शिल्लक? लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये दिले. ठीक आहे, ते अडचण नाही. डब्या मागं तेल, दिवाळी 1,800 रुपयाला खताचं पोत झालं ह्या वर्षी. 1,800 रुपयाला 1,800 रुपयाला खताचं पोत आहे. गाडी मिळते. गेल्या वर्षी जनतेची दिवाळी 5,000 रुपयात होत होती. ह्या वर्षी दिवाळीला 10,000 रुपये लागले. जिरे सुद्धा 10 रुपये छटाकचे 40 रुपये छटाक झाले जिरे. बघा मग आता काय गांजा लावायचं शेतकरी आता? काय लाडक्या बहिणीला दिले. तुम्ही गांजा लावल्या? लावायचं आणि दुसरं काय करायचं? कुठं असते गांजाच लावायचं आणि दुसरं काय करायचं? गांजा लावल्यावर काय होते माहिती? गांजा लावलं काय होईल ते होईल. हा? नावावर तर आमच्या काय नाही, शेती तर करताव. गांजा लावायचा ज्याच्या नावावर आहे ती बघत ते शेतकरी सोयाबीन मध्ये काही उरणा आले मला गांजा लावतो म्हणाले बाबा का गांजा. तसे पैसे होत नाही तर असलीच पिका घ्यावं लागतील गांजासारखी. त्यावेळेस शेतकरी सुखी होईल महाराष्ट्रातला. बर हा शासनाचा भाव किती आहे सोयाबीनला? कोण द्यायला लागलं? ह्यांची दुकानं शासनाची दुकानं बंद आहेत सध्या. का बंद आहेत शासनाची दुकानं? यांनी भाव तर जाहीर केलाय. यांची दुकानं आहेत का चालू? कोणत्या भावात घ्यायलाय का? मग हे अडवूनच आहे की यांचं सगळं शासनाचं धोरण अडवून आहे का नाही सांगा बरं. आताच काय सांगितलं शेतकऱ्यांना काय परवडत नाही. मग आम्हाला या अगोदर 5 वर्ष मला वाटलं खासदार होते. खासदारच्या कामं केली त्यांनी कधी गावात आले ते?
येतात गावात काय केलेत काम येतात का लय सोशल मीडियावर फोकस असतो त्यांचा काम करतात चांगले ओमदादाचं काम चांगलं आहे की बरं बरं हां शेतरस्ते झालेत सबस्टेशनचं काम झालंय लग्न आले दादा येते लग्न तुमचं लग्न झालं? माझं नाही कुणाचं काय सरकारी नाव पण आता कसं आहे सगळी पुरी द्यावे एक हा? पुरी द्यावे सगळी यांचं म्हणणं आहे की सरकार कोणाच्या पोरी द्यावं पोरीसाठी काय लागतं याचा एक प्रश्न माझा आहे जर पोरांचे लग्न होण्यासाठी सरकारनं काय दिलं पाहिजे सरकारकडे तेवढ्या पोरी नाही त्या कोणाला देऊ शकत नाही ते मग ऐका शाबास मी सगळ्याकडे जाणार आहे प्रत्येकाला प्रश्न विचारणार आहे सरकारनं यांचं म्हणणं आहे की आता काही करो पोरी जावं लग्न झालं नाही काय करावं 30-30 वर्ष 35 वर्ष वय झाले लग्न आले मग लेकरांचे लग्न होण्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे सरकारनं काय केलं पाहिजे शेतकऱ्याला सगळी मदत करायला पाहिजे कुठल्या शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे नाही पोरांचा विषय आता रोजगारांचा प्रश्न आहे पोराचंच की बघ आता पुढे भैया काय चाललंय तुमचं झालं नाही बापू मोकळा जाऊ मी बरं जर आता जर पोरगी बघायला लोक तर काय विचारतात पोरग काय करतात नोकरी असली तर लग्न होतं की नाही नोकरच नाही तर काय करायचं मग सरकारनं काय दिलं पाहिजे नोकर आपलं जागा काढल्या पाहिजे पोलीस भरती जागा काढल्या पाहिजे बरं. यांचं देखील पोराचं म्हणणं आहे की बा नोकऱ्या जर दिल्या तर काहीतरी होते नसता काहीच नाही मग कसं हो? काय करायचं मग मोकळं हिंडायचं मोकळं हिंडायचं आपल्या भागामध्ये काय म्हणतात त्याला मोकळ्या फिरणाऱ्याला काय म्हणतात काय म्हणतात वळू म्हणतात बरं हे सरकार नोकऱ्या देण्याच्या मानसिकतेच आहे का नाही बरं आपण एक 10 वर्षापूर्वी अशी भाषणं ऐकली होती की एकही बेरोजगार राहणार नाही कुणीच राहणार नाही तर रोजगार मिळालाय काही नाही मग आमच्या माध्यमातून काय सांगाल प्रशासनाला शासनाला सरकारला काय सांगाल आता काय सांगावं काय सांगण्यासारखं त्यांना काय त्यांच्याकडे राहिलंच नाही तर काय सांगावं बरं शेतकरी तुमची मागणी काय फक्त शेतकऱ्याला योग्य भाव द्यावा बरं शेतकऱ्याचं सगळं शेतकऱ्याचं लय माती मोल नुकसान झालेलं आहे आता एक आपण बराच वेळ झाला आपल्याला एक शेवटचा प्रश्न घेऊया हे जो तुमचे आमदार आहेत विद्यमान आमदार कैलास पाटील म्हणताय ते पुन्हा एकदा निवडणुकीला उभा टाकले त्यांनी जर चांगलं काम केलं तर मतपेटीच्या माध्यमातून तुम्हाला निवडून देताल नाही तर तुम्ही घरी बसता मतदार राज्यामध्ये ताकद आहे एक माझा प्रश्न आहे की जर कैलास पाटलांनी चांगली कामं केली असतील तर 10 पैकी 10 मार्क देऊ शकता जर त्यांनी बऱ्यापैकी अर्धी कामं केली असेल तर 5 मार्क द्या आणि कामच केलं नाही तर मला 0 मार्क द्या हां तर मी प्रत्येकाजवळ येणार आहे कैलास पाटलाच्या कामगिरीवर त्यांना 10 पैकी किती मार्क द्याल 10 पैकी 9 10 पैकी 9 म्हणजे बऱ्यापैकी थोडे केलेत किती 10 पैकी 10 पैकी 10 सगळेच कामं केलेत मला जवळपास 0.1 0.1 म्हणजे किती कामं केली शून्य गावात रस्ता केला म्हणजे लोक निधी फक्त द्यायला लग्न वाढदिवस केवढे केलेत बा त्यांनी लग्न काय वाढदिवस. नाही हां तुमच्या लग्नाला आली की नाही नाही आता व्हायचे सर आपलं हा व्हायचे आपलं आणि होईल की तुम्हाला बोलून त्याविषयी आपण 100% बोलू बरं शिंदे साहेब तुम्हाला जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले का ह्या लग्न आपण थाटात मारतो 10-20 लाख 2.5 वर्ष होती की मग तेव्हा नोकरी दिली असं लग्न झालं असतं. आणि झालं तर ठेवू तुम्हाला बोलू त्याचा काय मला विषय बोली का? हां चला मग मला करा आमदार मग मग काय वाटतं? यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का एक तर 10 पैकी किती गुण द्याल त्याला 10 पैकी 8 गुण देऊ आमच्या शेत रस्ता एक जास्त खराब होता त्यांनी केलाय बरं आणि लाईटचा लय प्रॉब्लेम होता यांचा रे शेत रस्ता केला म्हणा की हो काम केलं नाही म्हणाले तुम्ही आणि लाईटचा लय प्रॉब्लेम होता डोरा येऊन लाईट आणली त्यांनी शेतातला लय लाईटचा प्रॉब्लेम होता 10 पैकी किती मार्क मग 8 मार्क देऊ 10 पैकी 8 मार्क दिले बघा रस्ता करून मी 10 पैकी 7 10 पैकी 7 काय कामं केलीत काय कामं केलं नाही 10 पैकी 7 मार्क तुम्ही किती मार्क द्याल सर 10 पैकी 9 देऊ 10 पैकी 9 तुम्ही सर समोर या, पैकी 10 10 पैकी 10 10 पैकी 10 10 पैकी 10 खाली पुण्यात देऊन टाकली की हो तुम्ही समोर या की मग चेहरा दिसला पाहिजे उद्या तुमच्या सगळ्यांना बघितलं पाहिजे 10 वर्षानंतर 10 पैकी 10 मार्क सगळं काम केलेलं आहे त्यांनीच केलेलं आहे सगळ्या गावात रस्त्याचा निधी दिलेला आहे सगळे आता बंडखोर होऊन तिकडे गेलेले आहेत पैशाचा निधी सगळा त्यांनी पुरविलेला आहे रस्त्याचं काम त्यांनी केलेले आहेत बर कामाचा वापर योग्य त्यांनी नियोजन लावलेलं आहे लाईट गावाला मिळत नव्हती डोहाळे येऊन लाईट आणून दिली बर 10 पैकी 10 म्हणून तर म्हणतो 10 पैकी 10 अरे बाप खट 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 कामं सांगितले बा लोकांनी हा त्यासोबतच आपण या कामगिरीवर 10 पैकी किती मार्क द्याल 10 पैकी 10 10 पैकी 10 तुम्ही 10 पैकी 10 तुम्ही सर ऐकलं नाही काय म्हणणार मार्क द्यायचे नाहीत काय घेण्यात जाऊ द्या पेपर सोडून द्यायचा 9 मार्क 9 मार्क तुम्ही भैया 7 हा 7 7 मार्क संधी फार मोठी आहे हा मोठी संधी 9 9 आज आपण
धाराशिव विधानसभा मतदारसंघातील पळसप या गावामध्ये जनतेचा कौल घेतला. अनेक लोकांचं बऱ्यापैकी मत होतं. त्यामध्ये जर एकंदरीत आपण पाहिलं तर जवळपास 90% हे कैलास पाटील यांच्या बाजूनं मतदान जात होतं आणि लोकांचं मत होतं. आणि सातत्यानं विधानसभेची आपल्याला संधी मिळाल्यानंतर 5 वर्षाची संधी मिळाल्यानंतर कोणत्याही स्थानिक प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी कामं करणं गरजेचे असतात. जर आपण कामं केली, यशस्वीपणे काम केलं तर लोक पुन्हा आपल्याला खुर्चीवर बसू शकतात. जर आपण आपल्याला संधी दिल्यानंतर आपण जर कामं केली नाही तर आपल्या घरी देखील बसू शकतात. तर आपण अशा प्रकारचा जनतेचा कौल घेतला. बऱ्यापैकी लोक समाधानी दिसतात. अजून देखील आपल्याला देखील आपण ह्या इथं चौकात येऊन बऱ्याच लोकांनी मतं मांडलीत. परंतु आपण देखील घरी बसून देखील तुम्हाला नेमकं ह्या मतदारसंघामध्ये कोण आमदार झालं पाहिजे, कोणी कामं चांगली केलीत, कोणी कामं चांगली केली नाहीत, हे देखील तुम्ही कॉमेंट बसून टाकून आम्हाला कळवू शकता. आणि राजमुद्रा न्यूजचे संपूर्ण जनतेचा कौल आज आम्ही संबंध महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहोत. ते संपूर्ण तुम्ही पाहू शकता. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथेच थांबतो.